तल्लख आणि कुशाग्र बुद्धीच्या शुक्राचार्यांना देवगुरु हे पद न मिळता ते तुलनेनं कमी बुद्धिमान असलेल्या बृहस्पतींना का मिळालं? शुक्राचार्यांना शेवटी दैत्यगुरु का व्हावं लागलं? आणि शुक्राचार्यांना मृतसंजीवनी विद्या का प्राप्त करून घ्यावी लागली आणि शेवटी ती त्यांच्याकडून नाहीशी कशी झाली याची ही संपूर्ण कथा. वास्तविक शुक्राचार्य आणि बृहस्पती हे दोघेही चुलत भाऊ म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यासारखे. शुक्राचार्य हे ऋषी भृगु ऋषी यांचे पुत्र, तर बृहस्पती हे अंगिरस ऋषींचे पुत्र. आणि अंगिरस ऋषी आणि भृगु ऋषी हे दोघेही भाऊ भाऊ. त्यामुळं दोघेही बृहस्पती आणि शुक्राचार्य हे चुलत भाऊ. आणि तसं पाहिलं तर ते दोघंही गुरुबंधू सुद्धा. कारण शुक्राचार्य आणि बृहस्पती यांचा विद्याभ्यास अंगिरस ऋषी यांच्या आश्रमामध्ये झाला. पण यांचा विद्याभ्यास सुरू असतानाच तल्लख बुद्धीच्या शुक्राचार्यांच्या लक्षात आलं की अंगिरस ऋषी आपले पुत्र बृहस्पती यांच्याकडं त्यांचा अधिक ओढा आहे आणि विद्यार्थी म्हणून सुद्धा ते शिष्य म्हणून सुद्धा ते आपणाला शिकवण्यामध्ये थोडीशी कसूर ठेवतात. थोडं बृहस्पतींना अधिक आस्थेनं शिकवतात. हे लक्षात आल्यानंतर शुक्राचार्य यांनी अंगिरस ऋषींच्या आश्रमाचा त्याग केला आणि ते गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांनी गौतम ऋषींचं शिष्यत्व पत्करलं आणि गौतम ऋषींच्याकडे राहूनच त्यांनी आपला पुढील विद्याभ्यास पूर्ण केला. बृहस्पती आणि शुक्राचार्य या दोघांचाही विद्याभ्यास पूर्ण झाला. त्यावेळी योगायोगानं देवांचं गुरुपद, त्यांचं पुरोहित पद रिक्त होतं आणि या पदावर आता कुणाची तरी नियुक्ती होणार होती. कुठल्या तरी योग्य अशा ऋषीची या पदावर नियुक्ती होणार होती. तेव्हा शुक्राचार्य इंद्राकडे गेले आणि त्यांना विनंती केली की आपली म्हणजे शुक्राचार्यांची देवगुरु या पदावर नियुक्ती व्हावी. पण इंद्र म्हणाला की आपण म्हणजे तुम्ही दैत्यकन्येचे पुत्र आहात. आणि ही गोष्ट खरी होती. कारण शुक्राचार्य हे भृगु ऋषी आणि दैत्यकन्या दिव्या यांचे पुत्र. त्यामुळं ते दैत्यकन्येचे पुत्र होते. त्यामुळं इंद्र त्यांना म्हणाला की तुम्ही दैत्यकन्येचे पुत्र आहात आणि दैत्य आणि देव हे नेहमीचेच शत्रू आहेत. अशा वेळी दैत्यकन्येच्या म्हणजे आपल्या शत्रूच्या कन्येच्या पुत्राचा मी देवगुरु या पदावर कसा स्वीकार करू शकेन? त्यामुळं मी तुम्हाला देवगुरु या पदावर तुमची नियुक्ती करू शकणार नाही. यावेळी तल्लख आणि हुशार चाणाक्ष असे शुक्राचार्य जे विचारानं स्वतंत्र होते आणि सडेतोड बोलण्यामध्ये त्यांची ख्याती होती, ते म्हणाले की आपली पत्नी म्हणजे तुमची पत्नी शची ही सुद्धा दैत्यकन्या आहे. ती पुलोमा या एका दैत्याचीच कन्या आहे. जर इंद्राची पत्नी या पदावर एका दैत्यकन्या चालू शकत असेल, जर इंद्राणीच दैत्यकन्या म्हणून तुम्हाला चालत असेल, तर देवगुरु या पदावर दैत्यकन्येच्या पुत्राची नियुक्ती करायला काय हरकत आहे? अर्थातच इंद्राला हे सडेतोड आणि स्पष्ट असं उत्तर आवडलं नाही. कारण स्पष्ट वक्तेपणा आणि स्वतंत्र विचार करणारी व्यक्ती, तो ऋषीमुनी कुणीही असला तरी सुद्धा तो इंद्राला नको होता. त्याला स्वतःच ऐकणार असंच कुणीतरी देवगुरु या पदावर हवं होतं. पण वरकरणी तसं न दाखवता इंद्र शुक्राचार्यांना म्हणाला
की आम्ही आधीच देवतांनी आधीच बृहस्पतीची या पदावर नियुक्ती केलेली आहे. फक्त घोषणा होणं बाकी आहे. लवकरच ती घोषणा सुद्धा होईल. त्यामुळं मी तुमची काही देवगुरु या पदावर नियुक्ती करू शकणार नाही. या गोष्टीचा साहजिकच शुक्राचार्यांना राग आला आणि ते तेथून थेट पाताळलोकी गेले. तिथं वृषपर्वा हा दैत्य राजा होता. तो राज्य करीत होता आणि त्यांनी वृषपर्व्यानं शुक्राचार्यांचं स्वागत केलं. त्यावेळी आणि खरं तर दैत्यगुरु या पदावर शुक्राचार्यांची नेमणूक करण्यासाठी दैत्य कधीपासूनच तयार होते, उत्सुक होते. पण अजून शुक्राचार्यांनी हे पद स्वीकारलं नव्हतं. पण आता मात्र आपली शक्ती आणि आपली बुद्धिमत्ता यांची प्रचिती देवतांना आणून देण्यासाठी ही योग्य अशी संधी आहे हे लक्षात घेऊन शुक्राचार्यांनी दैत्यगुरु हे पद स्वीकारलं. ते स्वीकारल्यानंतर त्याच वेळी देव आणि दैत्य यांचं युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये देवतांची बाजू ही वरचढ ठरत होती आणि याचं कारण अगदी उघड होतं. कारण देवतांच्याकडं अमृतकुंभ होता, अमृताचा कलश होता आणि जरी दैत्य आणि देव यांच्या युद्धामध्ये देवसैनिक मारले गेले तरी त्यांना जिवंत करण्यासाठी देवांच्याकडं अमृत होतं आणि दैत्यांच्याकडं अशी कुठलीच गोष्ट अमृत नसल्यामुळं दैत्य युद्धामध्ये जे दैत्य सैनिक मारले जात त्यांना जिवंत करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यांच्याकडे अशी कुठलीच विद्या नव्हती आणि त्यामुळं दैत्य सैनिकांची संख्या हळूहळू कमी होत राहिली. मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर शुक्राचार्यांनी मृतसंजीवनी ही विद्या प्राप्त करून घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी भगवान शंकराची कठोर उपासना करण्यास प्रारंभ केला. भगवान शंकराची तपश्चर्या करून, अत्यंत कठोर तपश्चर्या करून त्यांनी वरदान म्हणून भगवान शंकरांच्याकडून मृतसंजीवनी ही विद्या प्राप्त करून घेतली. वरदान म्हणून त्यांच्याकडून ती मिळवली. ती देत असताना भगवान शंकर शुक्राचार्यांना म्हणाले की या विद्येचा तू गैरवापर करू नको. आणि त्याच वेळी दुसरी एक अट त्यांनी घातली भगवान शंकरांनी, ती अशी की ही विद्या तू दुसऱ्या कोणालाही देऊ नकोस. जर दुसऱ्या कोणाला तू ही विद्या दिलीस तर ती विद्या त्याला मिळेल, पण तुझ्याकडून मात्र ही विद्या तुझ्यासाठी कायमचीच नष्ट होईल. अशा दोन अटी घालून भगवान शंकरांनी मृतसंजीवनी ही विद्या शुक्राचार्यांना दिली. शुक्राचार्य अर्थातच या विद्येचं दान कुणालाच करणार नव्हते, पण त्यांच्यावर ती वेळ सुद्धा आली पुढं. ज्यावेळी आपल्या गुरुंना मृतसंजीवनी ही विद्या मिळाली हे दैत्यांना समजलं, त्यावेळी दैत्यांना अत्यंत आनंद झाला. पण देव मात्र खंतावले. आता आपला शत्रू सुद्धा तुल्यबळ झालेला आहे, कारण त्याच्याकडं मृतसंजीवनी ही विद्या आहे आणि आपल्याकडे अमृत आहे आणि आपला शत्रू आता तुल्यबळ झालेला आहे. आणि मग अशा वेळी या युद्धाचा निकाल, या युद्धाचा निर्णय होणं कठीण आहे हे देवतांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यावर उपाय म्हणून बृहस्पतीचा पुत्र कच याला शुक्राचार्यांच्याकडे शिष्य म्हणून पाठवण्याचं ठरवलं. त्यांच्याकडं कचानं जावं आणि मृतसंजीवनी ही विद्या त्यांच्याकडून शिकून घ्यावी. ही अशा प्रकारची योजना त्यांनी कचाला सांगितली. अर्थातच शुक्राचार्य शिष्य म्हणून कोणाला स्वीकारत नव्हते, पण कच तसं पाहिलं तर त्यांचा पुतण्या, कारण तो त्यांचा चुलत भाऊ बृहस्पती याचा पुत्र आणि अत्यंत मनमोहक. त्यामुळं या कचाला एक नातेसंबंध आणि आपल्या गुरुबंधूचा आणि आपल्या मित्राचा आणि गुरुबंधूचाही पुत्र म्हणून मनमोहक कचाचा शुक्राचार्यांनी शिष्य म्हणून स्वीकार केला. अर्थात ते त्याला मृतसंजीवनी ही विद्या काही शिकवणार नव्हते, पण कच आपल्या गुरूंच्या आश्रमामध्ये आलेला आहे
तो मृत संजीवनी ही विद्या शिकण्यासाठीच आलेला आहे हे दैत्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यांनी वारंवार कचाला ठार करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यामध्ये यशस्वी सुद्धा ठरले. त्यांनी कचाला वारंवार ठार केलं. पण इथं त्यांच्या मार्गात, दैत्यांच्या मार्गामध्ये आड आली ती देवयानी. कारण देवयानी ही शुक्राचार्यांची लाडकी कन्या, ती इंद्राची कन्या जयंती आणि शुक्राचार्यांची पत्नी नंतर झालेली जयंती यांची कन्या ही देवयानी सुंदर होती आणि ती कचाच्या प्रेमामध्ये पडलेली होती. आणि ती शुक्राचार्यांची अत्यंत लाडकी असल्यामुळं ज्या ज्यावेळी कचाला ठार केलं असेल, असं दैत्यानी ठार केलं असेल असं देवयानीच्या लक्षात येईल, त्यावेळी देवयानी शुक्राचार्यांच्याकडं हट्ट करून कचाला जिवंत करण्यास भाग पाडली आणि मग आपल्या कन्येच्या हट्टापायी शुक्राचार्य कचाला जिवंत करीत. आता यावर एक रामबाण उपाय म्हणून मग दैत्यांनी काय केलं तर कचाला ठार केलं आणि त्याचा मृतदेह त्यांनी जाळून टाकला आणि जाळून टाकलेल्या या मृतदेहाची राख त्यांनी शुक्राचार्यांच्या मदिरेमध्ये मिसळली आणि हे मद्य शुक्राचार्यांना पिण्यासाठी त्यांनी दिलं. शुक्राचार्य त्याप्रमाणे हे मद्य पिण्याची त्यांची वेळ जी होती त्यावेळी ते मद्य हे कचाची राख मिसळलेलं मद्य शुक्राचार्य प्यायले आणि मग त्यानंतर अर्थातच कचाची राख शुक्राचार्यांच्या उदरामध्ये गेली. आणि मग ज्यावेळी देवयानीच्या लक्षात आलं की बराच वेळ झाला तरी कच कुठं दिसत नाही, त्यावेळी तिला पुन्हा एकदा शंका आली की कचाला ह्या दैत्यानी ठार केला असणार. म्हणून ती शुक्राचार्यांना पुन्हा एकदा तिनं हट्ट केला की शुक्राचार्यांनी मृतसंजीवनी विद्येचा उपयोग करून कचाला जिवंत करावं आणि त्याला हाक द्यावी. त्याप्रमाणे मग शुक्राचार्यांनी मृतसंजीवनी विद्येचा मंत्रोच्चार करून कचाला हाक मारली. पण आता कचानं हाकेला ओ दिली ती शुक्राचार्यांच्या उदरामधून, म्हणजे कच जिवंत झाला होता पण तो शुक्राचार्यांच्या उदरामध्ये जिवंत झालेला होता. आणि मग कचाला आता बाहेर येण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे शुक्राचार्यांचं पोट फाडून त्याला बाहेर यावं लागणार होतं. आणि मग असं पोट फाडल्यानंतर शुक्राचार्य स्वतःच मरण पावणार होते आणि जर त्यांना पुन्हा जिवंत व्हायचं तर त्यांच्याकडे एकमेव मार्ग उरला होता, तो म्हणजे कचाला मृतसंजीवनी ही विद्या शिकवणं. मग शेवटी नाईलाज म्हणून शुक्राचार्यांनी कचाला मृतसंजीवनी विद्या तो त्यांच्या उदरामध्ये असतानाच त्याला शिकवली आणि त्याला सांगितलं की बाहेर आल्यानंतर माझं पोट बाहेर फाडून बाहेर आल्यानंतर तू मला पुन्हा एकदा जिवंत कर. मग त्यानंतर कचानं शुक्राचार्यांचं पोट फाडलं आणि तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यानं अर्थातच आपल्या गुरुला पुन्हा जिवंत केलं. पण आता मात्र शुक्राचार्यांच्याकडं मृतसंजीवनी ही विद्या उरली नव्हती, ती कचाला मिळाली होती. आपणाला आपलं उद्दिष्ट साध्य झालं हे पाहिल्यानंतर कच मग मृतसंजीवनी विद्या प्राप्त करून देवलोकी स्वर्गामध्ये जायला निघाला. त्यावेळी देवयानी त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझा त्याग करून तू देवलोकी जाऊ नकोस. त्यावेळी कच देवयानीला म्हणाला की आपल्यामध्ये एक उत्तम मैत्रीचे संबंध आहेत. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, तुझं माझ्यावर प्रेम होतं हे सुद्धा मला कधी कळलं नाही. आणि आता तर मी तुझ्या पित्याच्या उदरामध्ये जिवंत झालो आहे आणि मग या पद्धतीने जर पाहिलं तर मी तुझा बंधू ठरतो आणि मग आपण भाऊ बहीण ठरत असल्यामुळं आपल्या दोघांचा विवाह होणं शक्य नाही. त्यामुळं मी आता देवलोकी निघून जातो. आपले मैत्रीचे संबंध असेच कायमस्वरूपी
टिकून राहतील. त्याचं हे उत्तर ऐकल्यानंतर देवयानीला क्रोध आला आणि तिच्या लक्षात आलं की कचानं हे सगळं जे नाटक केलं होतं ते केवळ मृतसंजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठीच केलेलं नाटक होतं. हे लक्षात आल्यानंतर देवयानीनं कचाला शाप दिला की जी विद्या शिकण्यासाठी तू माझ्याशी प्रेमाचं आणि मैत्रीचं नाटक केलंस ती विद्या तुला कधीच लाभप्रद अशी होणार नाही. ऐनवेळी तुला ही विद्या आठवणार सुद्धा नाही. ती तुला सोडून जाईल. अर्थातच तिचं असा शाप मिळाला तरी सुद्धा कच देवलोकी निघून गेला. कारण देवांचं उद्दिष्ट तर साध्य झालेलं होतं. जरी कचाला पुढं मृतसंजीवनी विद्येचा स्वतः उपयोग करून घेता आला नाही तरी दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडून ती नाहीशी झालेली होतीच. त्यामुळं दैत्यांना आता मृतसंजीवनी विद्या त्यांच्याकडं शिल्लक राहिलेली नव्हती, त्यांच्याकडे उरली नव्हती. आणि दैत्यगुरु शुक्राचार्य या विद्येचा वापर करून दैत्य सैनिकांना पुन्हा मृत झाल्यानंतर जिवंत करू शकणार नव्हते. देवांच्याकडं मात्र अमृत होतं, त्यामुळं ते आपल्या मृत सैनिकांना जिवंत करू शकणार होते. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा देव स्वतःच पारडं जड ठेवण्यामध्ये, स्वतःची वरचढ बाजू टिकवून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले. ते केवळ त्यांच्या धूर्तपणामुळं आणि कपटी वृत्तीमुळं. धन्यवाद.